25 आपले लाडके खासदार डॉक्टर शिवाजी काळगेजी, माझे स्नेही आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय बसवराज पाटील नागराळकरजी, लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभय साळुंके, कल्याण पाटील, आदरणीय लक्ष्मीताई भोसलेजी, आदरणीय शीलाताई पाटीलजी, रवी काळे, विजय देशमुख, बालाजी रेड्डी, संतोष बिराजदार, मारुती पांडे, प्रीती भोसले, श्रीकांत पाटील, सरोज बिराजदार, पद्माकर उगिले, विवेक जाधव, चंदन पाटील नागराळकर, मंजूर खा पठाण, आशीष पाटील, मधुकर एकूरकेकर, रामेश्वर बिरादार, अहमद सरवर, राजीव भोसले, विजय कुमार चवळे, ओम कांजुरे, अजय शेटकार, चंदू खटके, राजीव पटवारी, सोनू पिंपरे, माधव कांबळे, ढगे, नगराध्यक्ष पदाच्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार डॉक्टर अर्जुन कादरीजी आणि त्यांच्या समवेत उदगीर नगर परिषदेसाठी उभे असलेले नगरसेवक पदाचे सारे 40 उमेदवार, सन्माननीय व्यासपीठ, बंधू भगिनी, पत्रकार आणि तरुण मित्रांनो, उदगीर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्यामध्ये उपस्थित होत असताना मला मनापासूनचा आनंद होतो. उदगीरमध्ये अनेक वेळा मी आलो. मला आठवत आहे सुरुवातीला जेव्हा उदगीरला मी येत असत तेव्हा आदरणीय विलासराव देशमुख साहेबांबरोबर मी उदगीरला येत असत. आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांचं उदगीरवर किती प्रेम होतं हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी तुमच्यावर आणि आपल्या सगळ्यांवर खूप मनापासून प्रेम केलं. उदगीरला जेव्हा आदरणीय विलासराव देशमुख साहेब येत असत तेव्हा त्या काळी आम्ही कधी व्यासपीठावरही असत नसतो. कुठेतरी कडेला किंवा सभा जिथे सुरू आहे तिथे जवळपास एखाद्या दुकानामध्ये किंवा सभा जिथे सुरू आहे असंच खुर्च्या असायच्या कडेला कुठेतरी एखादी खुर्ची घेऊन त्या सभेमध्ये सामील व्हायचं, अशी ही उदगीरची पहिली आमची ओळख. हे मला मुद्दामून या ठिकाणी आपल्याला सांगायचं.
आदरणीय विलासराव देशमुख साहेब, आदरणीय शिवराज पाटील साहेब, आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब, आदरणीय शरद पवार साहेब, या नेत्यांच्या नेतृत्वाखाली आपण साऱ्यांनी कार्य केलेलं आहे. आणि आज मला इथं आल्यानंतर असं जाणवत आहे, उदगीरमध्ये तुम्हाला बदल घडवायचा आहे. एवढे लोक असं जमत नाहीत. तुम्हाला पाहिल्यानंतर बदलाची चाहूल आम्हाला जाणवते. उदगीर नगर परिषद ही निवडणूक तुमची आहे. देशात राज्यात काय चाललंय याचा फार विचार करायची गरज आहे असं मला वाटत नाही. किंबहुना देशात राज्यात जे चाललंय ते विचार करण्यासारखं नाही. वर्तमानपत्र, टीव्ही, सोशल मीडिया, व्हॉट्सएप, फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब, हे तुम्ही सारं पाहताय. आणि काय पाहताय? कोणी म्हणते तिजोरीच्या चाव्या आमच्या हातामध्ये आहेत. दुसरे म्हणतायत तिजोरीच्या चाव्या तुमच्या हातामध्ये असतील तर तिजोरीचा मालक आमच्याकडे आहे. तिसरं काय म्हणतात? असतील तिजोरीच्या चाव्या कोणाकडे, असेल तिजोरीचा मालक कोणी, तिजोरीतला माल आमचा आहे. हेच पाहता ना तुम्ही. आणि हेच पाहण्यासाठी यांना निवडून दिलं होतं का? महाराष्ट्रामध्ये जी लूट सुरू आहे, ती लूट थांबवण्याची वेळ या निवडणुकीमध्ये आलेली आहे. उदगीरमध्येही ती लूट सुरू आहे. ही लूट थांबवण्याची वेळ येत्या 2 डिसेंबर रोजी आलेली आहे. आणि हे पुण्याचं काम तुम्हाला करायचं. मत द्या नाही तर निधी देणार नाही अशी भाषा या महाराष्ट्रामध्ये होते. राज्यकर्ते अशी भाषा करतायत. मत विकत घेण्याची भाषा या ठिकाणी होते. या महाराष्ट्राच्या मतदाराला, उदगीरच्या मतदाराला विकत घेणारा मायका लाल अजून जन्माला यायचा आहे. आणि ते तुम्हाला या मतदारामध्ये दाखवून द्यायचं आहे. मी उगाच आपल्या नेत्यांची नावं घेतली नाहीत भाषणाच्या सुरुवातीला. या नेत्यांनी देखील या राज्याचं आणि देशाचं नेतृत्व केलं. या नेत्यांनी कधी असं राजकारण केलं नाही.
यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, AR अब्दुले, शंकरराव चव्हाण, किती नेत्यांची मी नावं घेऊ. महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रामध्ये होतं काही वर्षापूर्वी. महाविकास आघाडीचं सरकार हे स्वच्छ होतं. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये लातूरचा पालकमंत्री मी होतो. कोट्यावधी रुपये आम्ही उदगीरला मंजूर केले. यादी आहे माझ्याकडे. उदगीरच्या बौद्ध विहारासाठी 10 कोटी, उदगीरच्या किल्ल्यासाठी 22 कोटी, उदगीर शहरातील रस्त्यांच्या नगरोत्थान व दलितोत्तर योजनेतून 40 कोटी, सिग्नलसाठी 20 लाख रुपये, ड्रामा केअर सेंटरसाठी 2 कोटी, ऑक्सिजन सेंटरसाठी 1.5 कोटी. आणि मला आठवत आहे की आदरणीय चंद्रशेखर भोसलेजी आणि त्यावेळेला राजेश्वरराव निटुरे आणि आदरणीय बसवराज पाटील नागराळकर आणि हुडे असंच होतं ना. हा तर निधी दिलाच, पण त्या काळामध्ये मला असं आठवत आहे 100 कोटी रुपयाचा निधी आम्ही रस्ते आणि नाल्यांसाठी दिला होता. आणि ती कामं झाली. खरं म्हणजे तो काळ आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचं, आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांचं नेतृत्व, त्या नेतृत्वाखाली आम्ही सारे त्या ठिकाणी कार्यरत असत. खरंच मला आदरणीय बसवराज पाटील नागराळकरांचं कौतुक करावंसं वाटतं की ते आजही माझ्या खांद्याला खांदा लावून ते सामान्य माणसाची सेवा करतायत. आता सावकारांचं काय चाललंय मला माहिती नाही. अलीकडे मी ते ऐकलं, खरं म्हणजे मला दुःख होतं की ज्या द्वेषानं ते आपल्याला सोडून गेले, आज त्यांची अवस्था पाहवत नाही. काय हो सावकार, कसं हो सावकार, ये क्या हुआ, कब हुआ, कैसे हुआ, जब हुआ तब हुआ, छोड़ो. आणि म्हणून राजकारणामध्ये अशा भूमिका बदलू नये. काय केलं सत्ताधाऱ्यांनी? यूज अँड थ्रो. आणि ज्यांनी त्यांची हमी घेतली त्यांनी देखील त्यांना सोडून दिलं. मी माझं तुम्हाला एक सांगतो, जे आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी आम्हाला शिकवलं.
अनेक लोक काँग्रेसला सोडून गेले, अनेक लोक आदरणीय विलासराव देशमुख साहेबांना सोडून गेले, त्यानंतर आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांना सोडून गेले, आम्हालाही सोडून गेले. तर त्याच्यात फरक आहे. ते आम्हाला सोडून गेले, आम्ही त्यांना सोडलं नव्हतं. हे आपण समजून घेतलं पाहिजे. आम्ही आजही तिथेच आहोत. आजही आम्ही तुमच्या सेवेसाठी तत्पर आहोत. उदगीरचा चेहरा मोहरा आम्हाला बदलायचा आणि तो प्रामाणिकतेने, कारभार कसा भ्रष्टाचार मुक्त पाहिजे. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये कधीही तुम्ही टक्केवारी ऐकली नसेल. आज जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती आहे? मिरवतात सगळे, निधी आणला, निधी आणला, निधी आणला. तुम्ही एक लक्षात घेतलं पाहिजे की या निधीचे मालक तुम्ही नाही, कोणीतरी दुसरा आहे. निधी, कंत्राट, टक्का, पूर्वी असं म्हणायचे की दाणे दाणे पे लिखा है खाने वाले का नाम. पालिकडे ते बदललंय. टक्के टक्के पे लिखा है खाने वाले का नाम. आणि महाराष्ट्रामध्ये हेच चाललंय. म्हणजे तुमचा जो पैसा आहे तो तुमच्या दारापर्यंत आला पाहिजे, तो येतच नाहीये. त्याचे एवढे वाटेकरू झालेले आहेत की अजूनही सामान्य माणूस या विकासाच्या शोधात आहे. महाराष्ट्र सरकारवर आज 10 लाख कोटी रुपयाचं कर्ज झालंय. आदरणीय विलासराव देशमुख साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा महाराष्ट्र सरकारवर फक्त 50,000 कोटी रुपयाचं कर्ज होतं. 50,000 कोटी रुपये. आज ते कर्ज 10 लाख कोटी रुपयापर्यंत झालेलं आहे. कर्जाचा डोंगर महाराष्ट्र सरकारवर उभा राहिलेला आहे. महापैसा जिल्ह्याला, शहराला, तालुक्याला येत नाहीये. शेतीमालाला भाव नाही येत. आज तुम्ही सगळे शेतकरी आहात. कुठंतरी कोणाचं तरी गाव आहे, कुठंतरी शेत आहे. उदगीरमध्ये आपण शिक्षणासाठी, व्यवसायासाठी, व्यापारासाठी आलो खरं. प्रत्येकाचं एक गाव आहे, शेत आहे. शेतीमालाला भाव नाही, उत्पन्न नाही. शेतीमालातला भाव विकल्यानंतरच तो पैसा या बाजारावर येतो आणि या बाजारात पैसा आल्यानंतर याच दुकानांमध्ये तो दुकानदाराकडे येतो आणि तोच पैसा पुन्हा या शहरामध्ये फिरतो. अशी ही अवस्था आणि याला आपण तोंड देतोय. आज महायुतीचं सरकार आहे. महायुतीच्या पुढाऱ्यांनी सांगावं कुठल्या तरी एका उदगीरच्या तरुणाला, तरुणीला सरकारी नोकरी त्यांनी दिली आहे. कामाचं बोलतच नाही. उदगीरमध्ये किती तरुणांना, तरुणींना सरकारी नोकरी मिळाली. बेरोजगारी ही वाढत चाललेली आहे. व्यापारी फक्त कर भरण्यामध्ये भरडला चाललाय. महायुतीच्या काळामध्ये उदगीर नगर परिषदेने देखील भरमसाठ करवाढ केली. सामान्य माणसाचं कंबरड मोडण्याचं काम केलं. डॉक्टर अंजुम गादरी आणि त्यांचे सगळे सहकारी, महाविकास आघाडी, उदगीर नगर परिषदेने लादलेला हा जो भरमसाठ कर आहे
त्या करातून मुक्ती देण्याचा शब्द महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये देण्यात आलेला आहे. कर प्रणाली देखील परवडणारी असली पाहिजे आणि ही जाचक कर प्रणाली उदगीर नगर परिषदेने जी लादली आहे ती सुद्धा सुलभ करण्यासाठी महाविकास आघाडी पावलं उचलणार. राज्याचे मुख्यमंत्री उदगीरला आले. त्यांनी भाष्य केलं. त्यांनी सांगितलं की भ्रष्टाचार करणाऱ्याला मतदान करू नका. सांगितलं की नाही? त्यामुळं भ्रष्टाचार करणाऱ्याला मतदान करायचं नाही आणि उदगीरमध्ये भ्रष्टाचार कोण करताय हे तुम्ही सारे जाणता. उदगीरच्या पाणी पुरवठ्याबद्दल त्यांनी भाष्य केलं. उदगीरला पाणी अजून आल्याचं मला तरी कल्पना नाही. नांदेडून पाणी येणार होतं ते आलं का? विरोधच होता. तो विरोध अनेक दिवस तसाच प्रलंबित राहिला. तो मार्ग काढला नाही. आणि कंत्राटदाराकडनं एवढे पैसे उकळले की ती वितरण व्यवस्था सुद्धा त्याला विकसित करता येत नाही. आणि म्हणून या सगळ्या ज्या सुखसोयी सुविधा आहेत त्या जलद गतीनं पूर्ण करण्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना आपण निवडून दिलं पाहिजे. आणि माणसं आपली आहेत. ही माणसं आपल्या दारापर्यंत येऊन आपली सेवा करणार आहेत. महायुतीला इथं मतदान करून कोण निलंग्याला आणि लातूरला जाणार आहे? असं त्यांना काहीतरी. आणि म्हणून हे आपण ओळखलं पाहिजे आणि आपलं मत वाया जाऊ देऊ नका. महायुतीनं या निवडणुकीमध्ये एक षडयंत्र रचलंय. महाविकास आघाडीचं मतदान याच्यामध्ये कशी फूट पडेल हे षडयंत्र महायुतीनं रचलेलं आहे. आणि म्हणून आपलं मतदान कुठल्याही इतर पक्षाला आणि उमेदवाराला आपण देता कामा नये. हे मतदान हाताला झालं पाहिजे. हे मतदान मशालीला झालं पाहिजे. ही माझी कळकळीची विनंती आपल्याला आहे. इतर पक्षापासून सावध राहा. मी आज सकाळी खुलताबादला होतो. खुलताबादला काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष निवडून येणार आहे. भोकरदनला होतो. भोकरदनलाही काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष निवडून येणार आहे. आणि मी आता उदगीर येथे आहे. त्यामुळे आता तुम्हीच सांगा उदगीरमध्ये काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष निवडून येणार आहे का नाही? हात वर करून सांगा. खरंच मला आपल्याला माझा आजचा अनुभव
आणि खरंच मला तुमचं कौतुक करावंसं वाटतं की खुलताबादला तर सभा चांगलीच झाली, भोकरदनलाही उत्तम झाली, तर उदगीर की कुछ बात ही और है. डॉक्टर अर्जुन कादरी इन्होंने जो भाषण यहां पर किया, वो सुनने के बाद मुझे ऐसा लगता है कि उनको दिल से उदगीर की जनता के लिए काम करना है. सही है ना? और जो दिल से काम करना चाहते हैं उनकी साथ मतदाताओं ने देनी चाहिए. अपना वोट संभाल के रखना चाहिए. आजकल तो वोट खरीदने के लिए भी लोग आ रहे हैं, वोट खरीदने के लिए. बेचिएगा नहीं, आपका वोट बड़ा कीमती है. आपका वोट ये उदगीर के भविष्य का वोट है. सही उम्मीदवार, सही पार्टी को आपको चुनना होगा. और हम सारे महाविकास आघाड़ी के नेता, कार्यकर्ता, उम्मीदवार ईमानदारी से आपका काम करेंगे. और ये आज की बात नहीं है, ये सालों से चला आ रहा है. आदरणीय विलासराव देशमुख साहब के परिवार को आज 50 साल पूरे हो रहे हैं राजनीति में. और इन 50 सालों में ये जो किरदार है ना, ये किरदार संभाल के रखा है. किसी ने कहा है, बेशक उठाएं उंगली मेरे किरदार पर है जनाब, बेशक उठाएं उंगली मेरे किरदार पे है जनाब, लेकिन शर्त यह है कि वो उंगली बेदाग होनी चाहिए. यही समझना है और यही परखना है. और उदगीर के इस चुनाव में मुझे यकीन है कि बदलाव होगा. और चुनाव के बाद नागपुर में अधिवेशन है, वहां पर चर्चा होगी कौन सी नगर पालिका आई, कौन सी नहीं आई. लेकिन आप सबको ये वादा करना है कि आप उदगीर की नगर पालिका महाविकास आघाड़ी के हाथों में सौंपेंगे. दिल्ली से पैसे लाने हो तो डॉक्टर शिवाजी कागे साहब हैं, मुंबई से पैसे लाने हो तो मैं हूं. और ये जो पैसा आएगा वो आपका है और वो पारदर्शी तरीके से आपके घर तक, आपकी दस्तक तक पहुंचाने का काम डॉक्टर अर्जुन कादरी और उनके सारे साथी करेंगे.
ये बदल लेना चाहिए माहौल जो चल रहा है। बहुत हो गया, ये सारे अपनी बातें कर रहे हैं, आपकी बात कोई नहीं कर रहा। इसी बात को आपको समझना पड़ेगा। और हिंदू, मुसलमान, सिख, ईसाई, ओबीसी, एससी, एसटी, माइनॉरिटी, महिलाएं, नौजवान, सबको एक होकर इस चुनाव में वोट करना होगा और महाविकास आघाडी को जितारा। मला असं सांगण्यात आलं की जे आपले सगळे उमेदवार आहेत ते होतकरू आहेत. खरंच त्या सगळ्या उमेदवारांचं मी मनापासून कौतुक करतो. चंद्रशेखर भोसलेजी यांची आठवण नक्की होते. त्यांनी देखील या उदगीर शहराच्या आणि तालुक्याच्या राजकारणामध्ये योगदान दिलं आणि ते काम आता आदरणीय लक्ष्मीताई भोसलेजी आणि प्रीती भोसले आणि भोसले कुटुंबीय पुढे नेऊन पाहतात. आणि म्हणून तुम्हाला देखील शहरामध्ये वेळ द्यावा लागेल, कारण त्या काळामध्ये आदरणीय चंद्रशेखर भोसलेजी सातत्याने शहरामध्येही वेळ देत असत. आणि या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला आपण बळ द्याल अशी अपेक्षा या निमित्तानं मी व्यक्त करतो. आदरणीय बसवराज पाटील नागराळकरजी आणि चंदन पाटील नागराळकर यांना आमच्या सोबतीला या ठिकाणी दिलेला, त्यांचं देखील मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये आपल्या सगळ्यांच्या वतीने मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आणि निश्चित काँग्रेस पक्षाची शक्ती ही वाटल्याशिवाय राहणार नाही. कल्याण पाटील खरं म्हणजे तुमचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. 8 दिवसापूर्वी कल्याण पाटील यांचं देहबोली जरा वेगळी होती. आजची देहबोली जी तुमची होती, खरंच मतदारांनी तुमच्यामध्ये दोष फुंकलेला आहे. आणि आज कल्याण पाटील आणि त्यांचे सगळे सहकारी यांनी देखील या निवडणुकीमध्ये जीव ओतून ते काम करतायत. खरंच त्या मेहनतीचं फळ निश्चित मिळेल याबद्दल आमच्या मनामध्ये कसलीही शंका नाही. पद्माकर उगिले त्यांचाही मला या ठिकाणी नामोल्लेख करायचा आहे. अनेक संकट आली, अनेकदा दडपण आलं, पण त्याची तमा तुम्ही बाळगली नाही. खरंच मला तुमचं मनापासून कौतुक करावं असं वाटतं. आणि तुम्ही लढताय हे कौतुकास्पद आहे. आणि उदगीर लढ्याला हे प्रसिद्ध आहे. उदगीरची माती, उदगीरची भूमी लढवयांची भूमी आहे. आणि उदगीर नगर परिषद ही लढाई एक नवा इतिहास रचेल याबद्दल माझ्या मनामध्ये कसलीही शंका नाही. मंजूर का पठान, कितनी बार चुप कराया आपको, आपको भी याद नहीं होगा. देखो यार, छह बार चुन करा मंजूर खां पठान.
और ये अब 7वीं बार, 7वीं बार वो कह रहे हैं 7वीं बार में चुनकर आ गया, ऐसा कह रहे हैं वो। राजकुमार भोसले, महबूब शेख हे अनेकदा निवडून आलेले आहेत, अनुभवी उमेदवार आम्ही आपल्याला दिलेले आहेत आणि या अनुभवी उमेदवारांना आपल्याला निवडून द्यायचं आहे। पुन्हा एकदा आपल्याला या ठिकाणी कळकळीची विनंती मी आपल्याला करू इच्छितो। मी आमच्या सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो की अतिशय शानदार अशी ही महाविकास आघाडीची सभा या ठिकाणी आपण संपन्न केली। उदगीरच्या उद्याच्या राजकारणामध्ये ही सभा दिशादर्शक ठरेल। उदगीर नगर परिषदेमध्ये जेव्हा 2 डिसेंबरला तुम्ही मतदान करणार, 3 डिसेंबरला जेव्हा मतमोजणी सुरू होणार, 3 डिसेंबरला जेव्हा तुम्ही आम्ही सगळे टीव्हीच्या समोर असणार, पहिल्यांदा डॉक्टर अंजुम कादरी यांचा फोटो हा टीव्हीवर आपल्याला पाहायला मिळेल आणि बातमीदार आपल्याला असं सांगतील कि उदगीर में चमत्कार हो गया। ये क्या सुन रहे हैं हम, ये क्या देख रहे हैं हम। उदगीर वासियों ने महाविकास आघाड़ी को भारी मतों से जितवाया। डॉक्टर अंजुम कादरी पहले ही राउंड में आगे। तो ये नजारा दिखाने की ताकद आप रखते हैं आणि या उदगीर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये हे निकाल जेव्हा येतील तेव्हा हे निकाल ऐकून आम्ही तर झोपणारच नाही आणि असे निकाल ऐकून तेही झोपणार नाही। तेव्हा आपल्याला ही कळकळीची विनंती आहे की संधी लढवू नका। ही संधी खूप दिवसांनी आली आहे, 9 वर्षांनी। उदगीर नगर परिषदेचं मतदान हे 9 वर्षानंतर आलं। मतदान सुद्धा तुमचं जे व्हायचं होतं ते त्यांनी चोरलं, निवडणुकाच लावल्या नाही। प्रशासक मनमानी, भ्रष्टाचार, कुठलंही काम एखाद्या शासकीय कचेरीमध्ये पैसे दिल्याशिवाय झालंय असं मी तरी अलीकडे ऐकलेलं नाही। अनेक लोक येऊन आमच्याकडे तक्रारी करतात। मला आश्चर्य वाटतं या राज्यामध्ये एवढा धुमाकूळ यांनी घातलेला आहे आणि कोणाचं लक्ष नाही। हे जर सगळं बदलायचं असेल तर उदगीर पासून आपल्याला हा बदल करावा लागेल। मी तुम्हाला सांगू इच्छितो की येणारा काळ हा काँग्रेसचा आहे, महाविकास आघाडीचा आहे। भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येईल, ते आपल्याला निवडून आणायचंय आणि ते सामान्य माणसाचं सरकार, पारदर्शक सरकार। सोनिया गांधींचं सरकार तुम्ही पाहिलंय, शरद पवारांचं सरकार तुम्ही पाहिलंय, उद्धव ठाकरेंचं सरकार तुम्ही पाहिलंय। त्या सरकारमध्ये कोणाची हिंमत नव्हती कोणी भ्रष्टाचाराचा आरोप करेल। पण आता रोज एक प्रकरण आहे टीव्हीवर, तुम्ही टीव्ही पाहताय रोज, दुसरी बातमीच नाही, तुमचं तर काही दाखवतच नाही। ह्यानी काय केलं, त्यांनी काय केलं, सुटकेसमध्ये पैसे, पिशवीमध्ये पैसे, कपाटात पैसे, अजून तिजोरीत पैसे। तेव्हा या सगळ्याचा आता बंदोबस्त तुम्ही केला पाहिजे आणि त्याची सुरुवात ही उदगीर पासून झाली पाहिजे। आणि मला विश्वास आहे हे सारं करण्याची किमया तुमच्या हातामध्ये आहे, तुमच्या मतामध्ये आहे आणि उदगीरने नेहमी क्रांतिकारक निर्णय केलेले आहेत।
याही वेळेला एक क्रांतिकारक निर्णय तुम्ही कराल अशी अपेक्षा या निमित्ताने करतो. आणि क्रांतिकारक उमेदवार आहेत, विद्रोही, तुमची सेवा करण्याची शपथ तरी घेतली सर. हे निवडून आल्यानंतर लोक शपथ घेतात असं आम्ही पाहिलंय, ऐकलंय, पण निवडून येण्याच्या अगोदरच त्यांनी शपथ घेतली आहे. इमान इतबारे ते तुमचं काम करणार. आणि म्हणून आज आपले जे उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक 1 अनुसया कांबळे, प्रभाग क्रमांक 1 पठाण, झुमेजो पठाण, प्रभाग क्रमांक 2 शेख, प्रभाग क्रमांक 2 शेख मोहम्मद, प्रभाग क्रमांक 3 कबाडे, प्रभाग क्रमांक 3 एडवोकेट सैयद, प्रभाग क्रमांक 4 सोनकांबळे, प्रभाग क्रमांक 4 आडे, प्रभाग क्रमांक 5 पठाण मंजूर खान, मोहम्मद साहब, प्रभाग क्रमांक 5 परवाडे स्वाती, प्रभाग क्रमांक 6 जरगर, प्रभाग क्रमांक 6 चौधरी, प्रभाग क्रमांक 7 बागवान, प्रभाग क्रमांक 7 गांजुरे, प्रभाग क्रमांक 8 पडिले, प्रभाग क्रमांक 8 शेटकार, प्रभाग क्रमांक 9 पिंपरे, प्रभाग क्रमांक 9 बागवान, प्रभाग क्रमांक 10 सोमवंशी, प्रभाग क्रमांक 10 शेख, प्रभाग क्रमांक 11 निरुणे, प्रभाग क्रमांक 12 गायकवाड, प्रभाग क्रमांक 12 शेख, प्रभाग क्रमांक 13 सावंत प्रतीक्षा, प्रभाग क्रमांक 13 शेख हारून, प्रभाग क्रमांक 14 जयश्री पटवारी, प्रभाग क्रमांक 14 चाउस उमर साले बीन, प्रभाग क्रमांक 15 वाकुडे अविनाश, प्रभाग क्रमांक 15 साहेदा इरशाद कादरी, प्रभाग क्रमांक 16 मिर्जा रेशमा, प्रभाग क्रमांक 16 पाटील चंदन बसवराज पटाल, प्रभाग क्रमांक 17 वाघमारे साक्षी गणेश, प्रभाग क्रमांक 17 पाटील श्रीकांत कल्याणराव, प्रभाग क्रमांक 18 येरकोंडे पृथ्वीराज अरविंद, प्रभाग क्रमांक 18 पाटील संगीता नरेंद्र, प्रभाग क्रमांक 19 पुरी शिल्पा प्रवीण, प्रभाग क्रमांक 19 पाटील विराज विजय कुमार, प्रभाग क्रमांक 20 सूर्यवंशी ललिता
प्रभाग क्रमांक 20 भोसले राजकुमार विठ्ठलराव असे हे सगळे उमेदवार यांना आपण प्रचंड अशा बहुमतानं निवडून द्या आणि उदगीर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या आपल्या उमेदवार डॉक्टर अंजुम कादरी यांना आपण प्रचंड अशा बहुमताने निवडून द्या. एवढंच या निमित्तानं या ठिकाणी मी व्यक्त करतो. न जात पर न पात पर, न जात पर न पात पर, राहुल गांधी की बात पर. न जात पर न पात पर, विलासराव देशमुख साहब की बात पर. बटन दबाना हाथ पर, बटन दबाना मशाल पर. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर काही प्रमुख प्रवेश या ठिकाणी होणार आहे. उमेदवारांनी पुढे यायचंय, थोडं बाकीचे मागवा. उमेदवारांनी पुढे यायचंय फोटो घेण्यासाठी. यानंतर काँग्रेस पक्षाचे काही प्रवेश होणार आहेत. काँग्रेस पक्षामध्ये जे आज प्रवेश करणार आहेत त्यामध्ये निजामुद्दीन पाशासाहेब शेख, जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभाग. त्यानंतर सिकंदर भैया शेख, जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. त्याच्यानंतर सय्यद मोहम्मद खादरी, युवक शहर उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस. फिरोज सौदागर, शहर संघटन राष्ट्रवादी काँग्रेस. या सर्वांना विनंती करतो की आपण पुढे यायचं. माननीय जिल्हाध्यक्ष अभयदादा साळुंके यांना अशी विनंती करतो की आता आपण पक्ष प्रवेश करून घ्यावा. कृपया